नमस्कार, मी मधुकर बोडके, CEO NSP ठाणे. सहकार मंचावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी रेरा कायदा संदर्भात पाहणार आहोत. रेरा कायदा हा केंद्र शासनाचा कायदा आहे आणि केंद्र शासनाने 2016 मध्ये सर्व राज्यांना कायदा लागू केलेला आहे. 1 मे 2017 रोजी महाराष्ट्र शासनाने हा केंद्र शासनाचा रेरा कायदा आपल्या राज्याला चालवला आणि महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे का त्यांनी सर्वप्रथम रेरा कायदा हा चालू केला. आणि हा कायदा 1 मे 2017 रोजी चालू केल्यामुळे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी चालू केल्यामुळे त्या ठिकाणी त्या कायद्याला महारेरा असं नाव देण्यात आलं. हा कायदा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 2016, मराठीमध्ये स्थावर संपदा विनियमन व विकास अधिनियम 2016 अशा पद्धतीने हा कायदा महाराष्ट्रामध्ये संमत करण्यात आला. या महारेरा कायद्याअंतर्गत काय तरतुदी आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. स्थावर संपदा नियामक प्राधिकरण व अपेलीय न्यायाधिकरण त्या ठिकाणी सुरू करण्यात आले. बिल्डर अथवा डेव्हलपर यांना त्यांच्या प्रोजेक्टची नोंदणी करणं निर्बंधक झालं. ह्या कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करता येते. तसेच ह्या कायद्यामुळे एक वित्तीय शिस्त लागते. ह्या कायद्यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता निर्माण झाली आणि ह्या कायद्यामध्ये नागरिक हा केंद्रबिंदू ठरला. मित्रांनो, हा कायदा फक्त बिल्डर डेव्हलपर यांनाच नसून त्यामध्ये ग्राहक म्हणजे घर खरेदी करणारी व्यक्ती तसेच इस्टेट एजंट पण ह्या कायद्याअंतर्गत येतो. मित्रांनो, रेरा ह्या कायद्याची सविस्तर माहिती सह्याद्री वाहिनीच्या हॅलो सखी ह्या कट्ट्यावर सनदी लेखापाल शिल्पा सिंगारे ह्या मॅडमनी सविस्तरपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांनी त्या कायद्याअंतर्गत काय प्रोव्हिजन आहे याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर पाहूया आपण काय आहे त्या तरतुदी कायद्याच्या. नमस्कार, सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी श्वेता सोपारकर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांची विकासकाकडून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आणि घरांच्या मागणीमध्ये वाढ होण्यासाठी रेरा हा कायदा, रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट, स्थावर मालमत्ता नियमन कायदा 1 मे पासून देशभरात लागू झाला. आता हा कायदा लागू झाल्यानंतर घरांच्या किमती स्थिर राहतील आणि घरांच्या मागणीतही वाढ होईल अशी आशा विकासकांनी व्यक्त केली आहे. आता हा कायदा लागू झाल्यानंतर घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना कशा पद्धतीने दिलासा मिळेल, स्थावर मालमत्ता क्षेत्रात यामुळे यांच्या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने पारदर्शकता येईल, अशा अनेक मुद्द्यांची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. रेरा कायद्याबद्दल अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपला आजचा विषय काय आहे तो बघूया. आपला आजचा विषय आहे रेरा एक दृष्टिक्षेप. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच एका तज्ज्ञ व्यक्तीला आज आपण आपल्या स्टुडिओत निमंत्रित केले. त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्यासोबत आहेत शिल्पा शिंगारे मॅडम. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीत तुमचं मनापासून स्वागत. मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे मॅडम सनदी लेखापाल आहेत. CA संस्था स्थानिक परिषद पश्चिम विभागाच्या त्या सदस्य आहेत. पश्चिम विभागाच्या महाराष्ट्र सहकारी समितीच्या त्या अध्यक्ष आहेत. तसंच सहकार मंत्रालयाच्या गृहनिर्माण विभाग समितीच्याही त्या सदस्य आहेत. आणि आज रेरा या कायद्याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्याही मनात अनेक शंका असतील या कायद्याबद्दल, यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत ते याप्रमाणे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 24908050, 24988050. मोबाईलधारक आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 हा STD कोड आहे. नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा मॅडम तुमचं कार्यक्रमात अतिशय स्वागत. आज आपण रेरा कायद्याबद्दल बोलतोय मॅडम. तर हा रेरा कायदा नेमकी काय आहे
की केंद्रीय स्तरावर विचार केला तर या कायद्यानुसार नियम करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. तर ह्या कायद्याची वैशिष्ट्य काय आहेत? रेरा हा ॲक्च्युली रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी असा ऍक्ट नाहीये. तो स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास 2016 असा तो ऍक्ट आहे आणि हा केंद्रीय ऍक्ट आहे. म्हणजे हा केंद्राचा ऍक्ट आहे आणि प्रत्येक राज्याला केंद्राच्या ऍक्टनुसार त्यातले ज्या प्रोव्हिजन किंवा तरतुदी आहेत त्यानुसार त्यांना त्यांच्या नियमावलीच बनवायच्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपला ऑलरेडी आपण रूल्स नोटिफाय केलेले आहेत आणि रेरा ऍक्ट जो आहे हा केंद्रीय ऍक्ट हा 1 मे 2017 पासून हा म्हणजे ऍप्लिकेबल झालेला आहे. आणि ह्याची वैशिष्ट्य जर सांगायची झाली तर ह्याच्यामध्ये एक पॅन इंडिया स्टँडर्डायझेशन म्हणजे काय अक्रॉस इंडिया, कारण हा केंद्रीय कायदा असल्यामुळे अक्रॉस इंडिया ह्याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या प्रत्येक राज्याने आपल्या नियमामध्ये त्या तशाच्या तशा आणणं म्हणजे अंतर्भूत आहेत आणि त्याच्यामुळे स्टँडर्डायझेशन होणार आहे तिथल्या रूल्स आणि तरतुदींचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण नियमन आणि विकास म्हणतो तो नियमन आणि विकास कशाचा, तर स्थावर मालमत्ता आणि मग ह्याच्यामध्ये आपली एक सप्लाय चेन आहे किंवा स्टेक होल्डर्स आहेत. तर नियमन कोणाचं करणार आहे तर जे स्टेक होल्डर्स म्हणजे बिल्डर डेव्हलपर्स आहेत, ग्राहक आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्याशी संदिग्ध म्हणजे एखाद्या प्रोजेक्टशी रिलेटेड माझे समजा आर्किटेक्ट आहेत, कन्सल्टंट आहेत, रिअल इस्टेट, ह्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये अंतर्भाव आहे आणि त्यांना मॉनिटर किंवा त्यांचं नियमन ह्या कायद्या थ्रू करण्यात येणार आहे. तर हा एक महत्वाचा भाग ह्याच्यात आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरं सगळ्यात ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यात फास्ट ट्रॅक डिस्प्यूट रेझोल्युशन म्हणजे ह्याच्यामध्ये एक 3 टियर सिस्टम आहे ज्याच्यात ग्राहक रेरा अथॉरिटी म्हणजे तुम्ही जे म्हणाला तर रेरा हे अथॉरिटी केलेली आहे. तर रेरा अथॉरिटीची आपली वेबसाईट पण आहे महाराष्ट्राची maharera.mahaonline. तर हा सगळ्यात ह्याच्यामध्ये ग्राहकाला फास्ट ट्रॅक म्हणजे पटकन त्यांनी एक डेडलाईन दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही जर कंप्लेंट केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला निवारण करण्याचा सुद्धा एक टाइम फ्रेम ह्याच्यात दिलेला आहे. आणि इथे प्रोफेशनल सर्टिफिकेशन्सना महत्व आहे. प्रत्येक प्रोजेक्ट लॉन्च करायच्या आधी तुम्हाला तो रजिस्टर करणं गरजेचं आहे विकण्याच्या आधी. तर ह्या काही चांगल्या तरतुदी किंवा ही वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की इन्शुरन्स ऑफ दी प्रोजेक्ट जे आधी कधीही अंतर्भूत नव्हतं त्या बिल्डर डेव्हलपरला हँडओव्हर करताना म्हणजे प्रोजेक्ट हँडओव्हर करताना सोसायटीला किंवा जी लिगल एंटिटी आपण फॉर्म केली आहे तर प्रोजेक्टचा इन्शुरन्स पण करून द्यायचा आहे. तर हा ठळक बाबी आहेत आणि आपण मला वाटतं पुढे आपण ह्याचा विचार करूया. बरोबर. आणखी म्हणून की रेरा कायद्यामुळे एकंदरीतच सर्व बांधकाम व्यवसायाला शिस्त लागेल अशी आशा आहे की यामुळे बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता येईल का, की जेणेकरून देशी आणि परदेशी जे गुंतवणूकदार आहेत त्यांना या क्षेत्राबद्दल विश्वास वाटेल का? आणि दरवर्षी आपण बघतो की घर खरेदी करणाऱ्यांची संख्या ही 10 लाख आहे असं आकडेवारी सांगते. नाही, रेरा कायदा हा आणण्याचाच म्हणजे जवळजवळ 8 वर्ष डिले झाला होता हा कायदा. आणि जेव्हा तो आला तर ह्याच्यामध्ये जे कायदा आणण्याचंच हे आहे की ह्याच्यामध्ये जी पारदर्शकता, अकाउंटेबिलिटी, कारण जर आपण बघितलं तर प्रत्येक डेव्हलपरला जर त्याला एखादा प्रोजेक्ट लॉन्च करायचा आहे तर तो कुठलाही म्हणजे प्रोजेक्ट लॉन्च करताना किंवा एकही फ्लॅट त्याला ऍडव्हर्टाईज करून विकण्याच्या आधी त्याला ह्या रेराच्या वेबसाईटवरती त्याला स्वतःचा प्रोजेक्ट रजिस्टर करायचा आहे. त्याच्यानंतर त्याला ह्याच्यामध्ये क्वार्टरली अपडेट्स द्यायचे त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टचे. ह्याच्यामुळे काय होणार, एक पारदर्शकता आहे. म्हणजे ग्राहक जो आहे जो ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे तर त्याला वेबसाईटवरती त्यांनी जाऊन नुसतं बघितलं, प्रोजेक्टचं नाव टाकलं तर एक रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येक प्रोजेक्टला दिला जाणार आहे. म्हणजे आता समजा मी एखादा प्रोजेक्ट मला लॉन्च करायचा आहे, लॉन्च करायच्या आधी मला तो रजिस्टर करायचा आहे, मला एक रजिस्ट्रेशन आयडी मिळणार आहे. आणि आतापासून जर मी कुठल्याही प्रोजेक्टचं लॉन्चिंग करणार आहे किंवा ऍडव्हर्टिजमेंट करणार आहे तर तो महारेरा अप्रूव्ड असं मला तिथे लिहायचं आहे आणि मला तो रजिस्ट्रेशन नंबर देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ग्राहकाला पण महारेराच्या साईटवरती जाऊन त्याचं बघू शकतो तो की हा प्रोजेक्ट काय आहे. आणि सगळेच प्रोजेक्ट ह्याच्यावरती रजिस्टर होणार असल्यामुळे त्याला ते कंपॅरिझन करता येणार आहे प्रत्येक प्रोजेक्टचं, की एकाच पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये 2 प्रोजेक्ट्स आहेत तर तो त्याचा छान कंपॅरिझन ग्राहकाला होणार आहे. त्याच्यामुळे पारदर्शकता ही येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी इन द सेन्स की प्रत्येक प्रोजेक्टचं ऑडिट करून घेणं हे कंपल्सरी आहे कायद्यामध्ये. चार्टर्ड अकाउंटंटनी त्याचं ऑडिट करावं असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे पण एक ग्राहकांचा ह्याच्यावरती विश्वास असणार आहे. तर कुठेतरी एक ग्राहक विश्वासार्हता इथे येणार आहे. डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम आहे आणि छान छान प्रयोजन ह्याच्यामध्ये आहे, तरतुदी आहेत. आणि ह्याचा फायदा ग्राहक आणि नुसतं ग्राहकच नाही, कारण इथे हा एक पॉईंट आहे की सगळ्यांना असं वाटतं की हा फक्त बिल्डर्स किंवा डेव्हलपरसाठीचा हा कायदा आहे. पण आपण पुढेही आपले प्रश्न आले किंवा आपण बघू, पण हा नुसता बिल्डर डेव्हलपर्सना नियमन करण्याचा नाहीये, जो मी पहिल्या ह्याच्यातच म्हटलं की ह्याच्यामध्ये तुमच्या ग्राहकांना म्हणजे होम बायर्सना सुद्धा रेग्युलेट केलं जाणार आहे.
त्यांच्यासाठी सुद्धा काही क्लॉजेस आणि म्हणजे त्यांचेही राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज दोन्ही याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि नॉट ओनली डेव्हलपर, व्यावसायिक तो नाही किंवा ग्राहक नाही, पण ह्याच्याबरोबर रिअल इस्टेट एजंट म्हणजे जी महत्वाची कडी आहे ह्याच्यामध्ये, त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये छान त्यांचेही राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज ह्याच्यामध्ये. मध्यस्थांच्या भूमिकेकडे आपण येऊच आहे मॅडम, पण तत्पूर्वी कार्यक्रमात पहिला फोन आपल्याला आलाय. प्रदीप देशमुख अंधेरीहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. बोला सर. माझे 2 प्रश्न आहेत. समजा एखादी जागा आपल्याला पसंत आली की आपल्याला बिल्डर लोक ब्लॅक मनी भरायला सांगतात आणि त्याच्यानंतर मग जागेची जी किंमत असते त्याच्यामध्ये 400% 500% मार्जिन या बिल्डर लोकांनी घेतलेला असतो. त्याच्यामध्ये रेराने काय संरक्षण दिलंय का गरजू ग्राहकांसाठी, असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद प्रदीपजी तुमच्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल मॅडम? सर, ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही एखादी जागा इन्व्हेस्ट करताना, म्हणूनच मी म्हटलं की जेव्हा तो बिल्डर तो प्रोजेक्ट लॉन्च करणार आहे तर ग्राहकाने सुद्धा वेबसाईटवरती जाऊन तो प्रोजेक्ट रजिस्टर आहे की नाही हे ह्याची शहानिशा आधी करून घेणं जास्त गरजेचं. आता तो किती त्याच्यामध्ये प्रॉफिट लावतो हा प्रत्येक बिल्डरचा, हा त्याचा प्रत्येकाचा आपला आपला काय म्हणतात बिझनेस रिलेटेड अँगल आहे. पण ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रोजेक्ट हा रजिस्टर होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ग्राहकाची काळजी घेतली गेलेली आहे. असं आणखी मॅडम की साधारण कोणत्या प्रकल्पांचा समावेश या कायद्यांतर्गत होतो, कोणत्या सदनिकांसाठी होतो आणि या आधीच्या सरकार हा कायदा 4000 चौरस मीटरसाठी लागू करायचं ठरवलं होतं? रेरा कायदा हा जो ऍप्लिकेबल आहे तो 500 म्हणजे जो प्रोजेक्ट आपण लॉन्च करणार आहोत तर त्याचा एरिया हा 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त किंवा 8 अपार्टमेंट्स असं त्याच्यामध्ये म्हटलेलं, म्हणजे शब्द तिथे किंवा आहे, अँड नाहीये. तर ऑर म्हणजे 500 पेक्षा जास्त जरी असेल तरी तुम्हाला करायचंय, किंवा 500 पेक्षा एरिया कमी आहे पण तुमच्या सदनिका 8 पेक्षा जास्त तर तुम्हाला तो करणं कंपल्सरी आहे. आणि जिथे तुमचं फक्त म्हणजे ऑलरेडी बिल्डिंग आहे आणि फक्त मेजर रिपेअर्स तुम्ही करणार आहात आणि ज्याच्यामध्ये तुमचं फ्लॅट किंवा ऍडिशनल तुम्हाला तो सेल करायचे नाहीयेत, म्हणजे जेवढे लोक आहेत त्यांनाच ते अलॉटमेंट होणार आहेत, फर्दर रिअलॉटमेंट्स नाहीयेत, तर त्यांना सुद्धा हा कायदा ऍप्लिकेबल राहणार नाहीये. आणखी एक मुद्दा मॅडम की या रेरामुळे घरांच्या किमती स्थिर राहतील, ग्राहकांना स्थावर मालमत्ता क्षेत्राबद्दल विश्वास वाटू लागेल. हे जरी खरं असलं तरी येत्या काही महिन्यांमध्ये की ह्या जागांचे भाव हे 10% वाढतील अशी भीती केंद्राचे अध्यक्ष जगशेष शहा यांनी व्यक्त केलं. याबद्दल काय सांगा? आता ह्याच्यामध्ये कसं आहे, रेरा हा नवीन ऍक्ट आहे, 1 मे पासून झालेला आहे. प्रत्येक बिल्डर डेव्हलपरला ऍक्च्युली खूप विचार करून त्याला आपल्या प्रोजेक्टची माहिती, कारण त्याला जेव्हा प्रोजेक्ट ऑनगोईंग प्रोजेक्ट्स पण ह्याच्यामध्ये कव्हर आहेत, म्हणजे नुसते नवीन प्रोजेक्ट्स नाही, ऑनगोईंग प्रोजेक्ट्स पण ह्याच्यामध्ये कव्हर आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट रजिस्टर करताना त्याला जे काही रिक्वायरमेंट्स आहेत की काही काही छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांना भान ठेवून त्याला त्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन त्याच्यात द्यायची, कारण तो पब्लिक डोमेनवरती येणार आहे. त्याच्यामुळे थोडीशी बिल्डरची मानसिकता ह्याच्यामध्ये अजून होऊ घातलेली आहे. नवीन ऍक्ट थोडासा स्टॅबिलाइज होतोय. आणि दुसरं असं बघायला गेलं तर आपण तर नुसतं बिल्डरचं असं नाही तर थोडंसं जीएसटी किंवा नोटबंदी ह्याच्यामुळे थोडंसं रिअल इस्टेट सेक्टरला थोडंसं म्हणजे त्या ह्याच्यात, कारण तो पण नवीनच आहे, तो पण 1 जुलैलाच रोल आउट झालेला आहे. तर ह्या सगळ्या ह्याचा जर तुम्ही विचार केलात तर नवीन कन्स्ट्रक्शन्स किंवा नवीन प्रोजेक्ट येणं किंवा जे आत्ताचे प्रोजेक्ट्स आहेत ते त्याचं काम चालू राहणं हे थोडंसं ह्याची धीमी किंवा हा पेस जो आहे तो मंदावणार आहे. आणि कुठलंही मार्केट हे डिमांड म्हणजे मागणी आणि पुरवठा ह्या तत्वावरती चालतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर पुरवठा नसेल तर नॅचरली, कारण बिल्डर आता ग्राहकाला ह्याच्यामध्ये एवढी विश्वासार्हता आहे की रेरा आलाय म्हणजे मी जी इन्व्हेस्टमेंट करायला मी आता तयार आहे, लोक पुढे यायला तयार आहेत, त्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे. पण जर पुरवठा नसेल ह्या 2-4 कारणामुळे आपण जे म्हणालो तर त्याच्यामुळे एक साधारणतः थोडंसं 10% घरांच्या किमती शॉर्ट टर्मसाठी वाढतील, पण ओव्हर अ पिरियड लॉंग टर्म जर आपण बघितलं तर त्या स्थिर राहतील. कार्यक्रमात आणखी एक फोन आलेला आपल्याला. मनोहर आष्टेकर पुण्याहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार मनोहरजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, माझी बिल्डिंग इथे फुरसंगी पुणा म्हणून एरिया आहे, त्या एरियामध्ये माझं बिल्डिंग झालेलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्यांनी बिल्डरनी, आणि साधारण 1.5 वर्षापासून मला त्यांनी पोझिशन दिलेलं आहे बिल्डिंगचं. आमचा प्रॉब्लेम असा आहे की तो सोसायटी करत आहे ना काय करत आहे, आणि त्याने आमचा प्रोजेक्ट सुद्धा अर्धवट ठेवलेला आहे. तर याला मला रेरा कायदा लागू होईल की काय होईल? धन्यवाद मनोहरजी तुमच्या प्रश्नाबद्दल.
सर, रेरा कायदा हा ऑनगोईंग प्रोजेक्टसाठी पण ऍप्लिकेबल आहे किंवा लागू आहे. तर ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आपण म्हणतो याचा अर्थ जर त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला जर ओसी नसेल, ऑक्युपेशन सर्टिफिकेट किंवा भोगवटा प्रमाणपत्र जर मिळालेलं नसेल तर तो प्रोजेक्टही रेरासाठी कंपल्सरीली रजिस्टर करणं गरजेचं आहे. आणि जर एकदा तो रजिस्टर झाला आणि त्याच्यासाठीच 90 दिवसाचा कालावधी 1 मेला आपला रेरा कायदा ऍप्लिकेबल झालेला आहे आणि ज्या बिल्डिंग्सना किंवा ज्या प्रोजेक्ट्सना भोगवटा प्रमाणपत्र बिल्डरकडून मिळालेलं नाही किंवा त्याने आणलेलं नाहीये तर ते प्रोजेक्ट ऑनगोईंग प्रोजेक्ट म्हणून आपण कन्सिडर करणार आणि त्यांना 90 दिवसाच्या आत म्हणजे 30 जुलैपर्यंत त्यांना भोगवटा प्रमाणपत्र किंवा ओसी आणून ते ह्या रेरा ऍक्टच्या बाहेर जाऊ शकतात आणि नाही आणलं तर ते रेरामध्ये कव्हर होतील. पण नव्यानं अस्तित्वात आलेल्या या रेरा कायद्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल का असं तुम्हाला कितपत वाटतं? आणि या कायद्याप्रमाणे जर विकासकाने घर ग्राहकाला सांगितलेल्या तारखेला दिलं नाही तर त्या ग्राहकाला कायदेशीर कारवाईचा मार्ग कसा मोकळा हो, ह्याच्यामध्ये कायदेशीर कार्यवाही म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की जर समजा जेव्हा तो प्रोजेक्ट रजिस्टर करणार आहे तर त्याला एक डेडलाईन द्यायची आहे की कुठल्या तारखेला प्रोजेक्ट कम्प्लिशन डेट त्याला त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. ते बंधनकारक आहे. आणि त्या तारखेला जर समजा त्याने प्रोजेक्ट कंप्लीट केलेला नसेल तर ग्राहक हे रेरा अथॉरिटीकडे कंप्लेंट करू शकतात. रेराच्या वेबसाईट वरती ऑनलाईन म्हणजे जर प्रोजेक्ट रजिस्टर असेल तर ऑनलाईन कंप्लेंट मेकॅनिझम आहे. तर तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट तिथे करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कॉम्पन्सेशन आणि ह्याच्यासाठी ऍडज्युडिकेटिंग अथॉरिटीज आहेत, ऑफिसर्स आहेत आणि तिकडे कॉम्पन्सेशन तुम्हाला मिळू शकतं. अच्छा. आणखी मॅडम हा कायदा लागू होण्यापूर्वी ज्या ग्राहकांनी घर विकत घेतले त्यांना या कायद्यांतर्गत संरक्षण मिळेल? हो, आपण म्हणतोच आहे ना की ऑनगोईंग प्रोजेक्ट्स म्हणजे ज्यांनी रेरा कायदा यायच्या आधी घरं घेतलेली आहेत तर ते प्रोजेक्ट्स आपण ऑनगोईंग प्रोजेक्ट्स म्हणूया जिथे ओसी आलेलं नाहीये किंवा भोगवटा प्रमाणपत्र आलेलं नाहीये. त्याच्यामुळे ते प्रोजेक्ट सुद्धा जर भोगवटा प्रमाणपत्र आज 90 दिवसामध्ये म्हणजे 30 जुलैपर्यंत त्या पर्टिक्युलर बिल्डर डेव्हलपरने जर आणलं नाही तर तो प्रोजेक्टही ह्याच्यात कव्हर होणार आहे आणि त्याच्यामुळे ते ग्राहक सुद्धा किंवा ते होम बायर सुद्धा या ऍक्टचा फायदा घेऊ शकणार आहेत. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलेला आहे. सूर्यकांत सोपारकर मुंबईहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. मी सोपारकर बोलतोय मायमवरनं. माझा प्रश्न आहे की रिसेल फ्लॅटला रेरा कायदा लागू आहे का? सर, रिसेल धन्यवाद सूर्यकांतजी तुमच्या प्रश्नाबद्दल. धन्यवाद सर. अच्छा, हा जो कायदा आहे हा फर्स्ट बायर म्हणजे तुम्ही आपण जे बिल्डर कडून घेतो त्याच्यासाठी हा ऍप्लिकेबल आहे. अच्छा, त्याबद्दल रिसेल साठी अशा पद्धतीने फर्स्ट बायर म्हणजे जर तुम्ही बिल्डर कडून किंवा डेव्हलपर कडून जेव्हा एखाद्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करता तेव्हा हा कायदा तुम्हाला ऍप्लिकेबल होणार आहे. अच्छा, मला वाटतं झालं असेल आता सूर्यकांतजी तुमच्या प्रश्नाचं निरसन. आणखी म्हणून पुढे की घरांच्या आजवरच्या जाहिरातींमध्ये चौरस फुटाचा किंवा चौरस मीटरचा दर जाहीर करण्याची पद्धत ही कुठेतरी नव्हती. तर मग आता यामध्येही पारदर्शकता येईल असं म्हणायला हरकत नाही, नाही का? पारदर्शकता म्हणजे आतापर्यंत बिल्डर किंवा डेव्हलपर जे आपल्या प्रोजेक्टची ऍड करतात किंवा जाहिरात देतात तेव्हा आणि प्रोजेक्ट जे आपण अग्रीमेंट वगैरे होतात ते हे सुपर बिल्टअप किंवा बिल्टअप एरियावरती आता केले जात आहेत. बरोबर. पण जर आपण रेरा कायदा बघितला तर रेरा कायद्यामध्ये कार्पेट एरिया ह्याची एक डेफिनेशन पण दिलेली आहे की कार्पेट एरियामध्ये काय काय येतं आणि काय काय आपल्याला इन्क्लूड करायचं आणि काय आपण घेऊ शकतो आणि काय आपल्याला त्याच्यातून वजा करायचे किंवा एक्सक्लूड करायचं आहे. आणि बिल्डरने आता जो प्रोजेक्ट लॉन्च करणार आहे तर त्याची जाहिरात आणि त्याचं जे अग्रीमेंट होणार आहे कार्पेट एरियावरती करण्यात यावं असं त्याच्यामध्ये म्हणजे बंधनकारक आहे. तर तसं बघितलं तर म्हणजे माझ्या मताप्रमाणे तुमच्या फ्लॅटच्या किंवा किमतीमध्ये तसा काही फरक पडणार नाही. म्हणजे एखादं घर समजा 1.5 कोटीला आहे आणि 10,000 म्हणजे 1,000 स्क्वेअर फीटचं घर समजा 1 कोटीला आहे, 10,000चा रेट आहे. आता बिल्डरला आणि तो आधी समजा सुपर बिल्टअप किंवा बिल्टअप वरती तो करतोय, आता त्याला कार्पेट वरती करायचे 700 कार्पेट तो दाखवणार पण तो 10,000ची किंमत तो 12 किंवा 13,000 करून ते विकणार. त्याच्यामुळे तसं त्याच्यामध्ये तसा काही कारण बिकॉज शेवटी त्याला त्याची कॉस्ट रिकव्हर करणं गरजेचं आहे. अर्थातच. आणखी म्हणून की जोत्याचं बांधकाम होताच एकूण रकमेच्या 45% रक्कम देणं हे कर्जाच्या रकमेवरचं व्याज भरमसाठ वाढवण्यासारखं आहे. याचा विचार या कायद्यामध्ये केलेला दिसत नाही. नाही, कायद्यामध्ये म्हणजे तुम्ही जे म्हणताय की आता समजा बिल्डरने हँडओव्हर केलं नाही पोझिशन तर त्याला 45 दिवसामध्ये ग्राहकाला कॉम्पन्सेशन किंवा रिफंड द्या. म्हणजे ग्राहकाचा पण अधिकार आहे की कम्प्लिशन डेटला जर प्रोजेक्ट कम्प्लीट केला नाही तर तक्रार करून त्याला समजा त्याचं कॉम्पन्सेशन मिळू शकतं. आणि एकदा तो न्यायनिवाडा झाला की 45 दिवसाच्या आत बिल्डरला त्याला ती अमाऊंट रिफंड करणं गरजेचं आहे. आणि ग्राहकाने समजा लोन घेतलेलं असेल तर त्या लोनवरचं व्याज सुद्धा बिल्डरच्या माथी येऊ शकतं. बरोबर.
आणखी मॅडम की प्रत्येक राज्यात जसं स्थावर संपदा नियामक प्राधिकरण असेल तसंच हे प्राधिकरण नोंदणीकृत स्थावर संपदा प्रकल्पांबाबत तक्रार करण्यासाठी एक निवाडा यंत्रणा उभारणार आहे, तर या यंत्रणेची काय कामं आहे? ओके, रेरा कायद्यामध्ये एक आपण म्हणू की 3 tier सिस्टम किंवा 3 लेअर असणार आहेत. 3 स्टेजेस मधून एखाद्या ग्राहकाला समजा कंप्लेंट करायची असेल तर 3 स्टेजेस मधून तो जाऊ शकतो. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी त्याची कंप्लेंट तो रेरा अथॉरिटीकडे करू शकतो आणि रेरा कायद्यामध्ये 60 दिवसाचा कालावधी दिलेला आहे की जेव्हा रेरा अथॉरिटीकडे तो कंप्लेंट करणार तर 60 दिवसाच्या तिथे त्याचं निवारण होणं गरजेचं आहे. आता त्या ग्राहकाला किंवा त्या होम बायरला समजा जो निर्णय दिलेला आहे रेरा अथॉरिटीने तो त्याला मान्य नाहीये तर तो जाऊ शकतो रेरा अपिलेट अथॉरिटीकडे अपील करू शकतो ह्या रेरा अथॉरिटीच्या निर्णयाविरुद्ध. तिथे पण 60 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा जो प्रश्न आहे किंवा त्याचा जो निर्णय त्याला जो मान्य नाहीये त्याच्या अगेन्स्ट अपिलेट अथॉरिटीने पण 60 दिवसामध्ये तिथे निवारण करायचं आहे. आणि अपिलेट अथॉरिटीचा पण निर्णय समजा त्या होम बायरला किंवा कोणालाही जे कंप्लेंट करतायत त्यांना जर मान्य नसेल तर त्यांना तिसरा ऑप्शन आहे तो हायकोर्टाचा आहे. तर ही 3 tier सिस्टम एक ह्याच्यामध्ये तक्रार निवारण हे केलेली करू शकतो. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलेला आहे. श्याम मोदले चिंचणीहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. 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 बोला. बोला मॅडम. सर तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय आणि जी बिल्डिंग ज्या जमिनीवर उभी आहे ती जमीन त्या बिल्डिंगच्या नावाने पाहिजे की सोसायटीच्या नावाने पाहिजे त्याविषयी थोडंसं सांगा. नमस्कार सर. धन्यवाद. सर, ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे आपल्याला हे लोकल कॉम्पिटंट अथॉरिटीकडून आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतं की बिल्डिंग जी अप्रूव्ड प्लॅन किंवा त्याच्याप्रमाणे बांधण्यात आलेली आहे आणि ती ऑक्युपाय करायला म्हणजे आता तिथे ग्राहक जाऊन राहू शकतो. ते म्हणजे काय म्हणतात ते घर ज्यांनी घेतले ते तिथे जाऊन राहण्याच्या योग्य आता ती झालेली असं एक सर्टिफिकेट आपल्याला मिळतं आणि त्याला आपण ते ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतो. ऑक्युपेशन सर्टिफिकेट असं आपण म्हणतो. आणि तुमचा प्रश्न होता की ती बिल्डिंग किंवा त्याचा कन्व्हेन्स झालेला असणं गरजेचं आहे का, ते तसं कंपल्सरी नाहीये. बरं. आणखी म्हणून की स्थावर संपदा प्रकल्पाची ही नोंदणी प्रक्रिया कशी आहे आणि ही नोंदणी करताना विकासकाला कोणत्या गोष्टींची नोंद करणं बंधनकारक आहे? प्रत्येक प्रोजेक्ट किंवा स्थावर मालमत्तेचं जेव्हा नोंदणी होणार तर हा ऑनलाईन असणार आहे आणि त्याच्यासाठीच महारेरा ऑनलाईन वेबसाईट जी आहे ती अगदी तयार आहे, उपलब्ध आहे. ह्याच्यावरती प्रत्येक बिल्डरने आपलं लॉग इन ID पासवर्ड क्रिएट करून त्याला प्रोजेक्टची तंतोतंत माहिती तिथे द्यायची. तर तंतोतंत माहिती म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे तर सगळ्यात आधी त्या बिल्डरचं किंवा डेव्हलपरचे स्वतःचे म्हणजे त्याचे पर्सनल इन्फॉर्मेशन स्वतःची, त्याचं नाव, रजिस्टर्ड ऍड्रेस, त्याचा ऑफिसचा ऍड्रेस, त्याच्यानंतर त्याची वेबसाईट असेल तर वेबसाईटचा ऍड्रेस, त्याचं KYC डॉक्युमेंट, हे सगळं आपल्याला तिथे तर मेन्शन करायचंच आहे. आणि त्यानंतर त्याचं प्रोजेक्ट रिलेटेड म्हणजे त्याचं प्लान, लेआउट प्लान किती आहे, किती स्टोरी बिल्डिंग तो बांधणार आहे, किती फ्लॅट्स असणार आहेत, कार पार्किंग, ओपन कार पार्किंग किती असणार आहेत, गॅरेजेस किती असणार आहेत, क्लोज्ड कार पार्किंग किती असणार आहेत, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्याला तिथे उहापोह करायचा आहे. त्याच्यानंतर जागेचं जे टायटल डीड्स आहेत म्हणजे ती जागा त्याच्या मालकीची आहे का किंवा त्याच्यावरती कोणाची मालकी आहे, त्याचं समजा जॉईंट व्हेंचर किंवा जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे तर त्याचे डिटेल्स तिथे त्यांना देणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या लिगल स्टेटस पासून परत त्या जागेवरती दुसरा कोणाचा ताबा आहे का, ती बँकेकडे गहाण वगैरे आहे का, हे सगळं त्याला तिकडे अपलोड करायचं आहे. जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट जरी असेल, जॉईंट व्हेंचर अग्रीमेंट जरी असेल तरी ते सुद्धा त्यांना तिथे अपलोड करणं गरजेचं आहे. आणि एवढंच नाहीये तर ह्या प्रोजेक्टशी रिलेटेड कोण कोण आहे तर रिअल इस्टेट एजंट, तर कुठले इस्टेट एजंट ह्या त्या प्रोजेक्टशी संबंधित असणार आहे तर त्या रिअल इस्टेट एजंटची नावं आणि त्यांचे समजा रजिस्टर्ड वगैरे असतील तर त्यांचे डिटेल्स द्यायचे आहेत. ह्या प्रोजेक्टशी रिलेटेड आर्किटेक्ट, इतर कन्सल्टंट, इंजिनियर्स वगैरे ह्या सगळ्यांची माहिती त्या प्रोजेक्ट्समध्ये येणं कंपल्सरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कार्पेट एरियावरती द्यायचं आहे, त्याला कम्प्लिशन डेट सुद्धा त्याच्यामध्ये देणं. म्हणजे असे प्रोजेक्टशी रिलेटेड म्हणजे कन्सेप्च्युअलायझेशन पासून ते तुमच्या कम्प्लिशन पर्यंतचे सगळे डिटेल्स तंतोतंत त्याला तिथे देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त माहिती ग्राहकांपर्यंत कशी पोहोचेल. म्हणजे आतापर्यंत कसं कधी कंप्लीट करणार, काही त्याला आता हे कसं पब्लिक डोमेन मध्ये येणार आहे आणि तुमचा प्रोजेक्ट रजिस्टर होणार आहे, तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, एक रजिस्टर ID मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला की मी 2022 साली हा प्रोजेक्ट कंप्लीट करणार, जून 2022 म्हणजे जून 2022 या कट ऑफ डेटला त्याचा प्रोजेक्ट ऍक्च्युअली कंप्लिटेड असणं गरजेचं
गरजेचं आहे, ते त्याला बंधनकारक. त्याच्यामुळे बिल्डर्स किंवा डेव्हलपर्स पण जेव्हा रजिस्टर करतात तर खूप विचार करून, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, म्हणजे सीएज किंवा त्यांचे जे काही कन्सल्टंट्स आहेत त्या सगळ्यांचा सल्ला घेऊन प्रोजेक्ट्स रजिस्टर करतात. आणि म्हणून आता आपण पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच त्याचा पेस पण थोडासा कमी आहे. जास्त प्रोजेक्ट्स ॲज ऑफ डेट रजिस्टर झालेले नाही आहेत. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय. दिलीप नाईक मुंबईहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला. माझा प्रश्न असा आहे रेराबद्दल. सर बोला. आमचा एक प्रोजेक्ट आहे चेंबूरला आणि तो अर्धवट झाला आहे, गेली 1.5 वर्ष झालं. आणि जर बिल्डरनी तर तो रजिस्टर तिकडे केला नाही तर आम्ही इंडिव्हिज्युअल त्याचे कंप्लेंट करू शकतात का त्याच्या विरुद्ध? सर धन्यवाद दिलीपजी तुमच्या प्रश्नाबद्दल. मॅडम नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करतील. काय सांगा? त्यांचं प्रोजेक्ट इनकम्प्लीट आहे आपण जे म्हटलं, आणि आपण सांगितलेलंच आहे की ऑनगोईंग प्रोजेक्ट त्याच्यामध्ये ऑलरेडी कव्हर्ड आहे. त्याच्यामुळे जर बिल्डिंगला ओसी नसेल तर तो प्रोजेक्ट रेरा अंतर्गत कव्हर होणार आहे. ते रजिस्टर करणं त्यांना गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे त्यातल्या प्रत्येक फ्लॅट बायरला ज्याने त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे तो रेरामध्ये सुद्धा कंप्लेंट करू शकतो. अर्थात. आणखी म्हणून कायद्याप्रमाणे विकासकाने प्रकल्पाची नोंदणी केली नाही तर त्याच्या विरुद्ध कोणती दंडात्मक कारवाई होऊ शकते? त्याच्यामध्ये ऍक्टमध्ये म्हटलेलं आहे की जर विकासकाने कंपल्सरी आहे आणि प्रोजेक्ट रजिस्टर केला नाही तर 10% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट, म्हणजे त्याच्या प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे टोटल त्याच्या 10% त्याला पेनल्टीचा क्लॉज त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. आणखी म्हणून की या कायद्यातल्या तरतुदींप्रमाणे नोंदणीकृत प्रकल्पाची कोणती माहिती ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे? महारेराची आपली वेबसाईट आहे mahārera.maha.online. तिथे प्रत्येक रजिस्टर्ड प्रोजेक्टची माहिती आपल्याला किंवा प्रत्येक ग्राहकाला किंवा प्रत्येकाला जो कोणी आहे, कारण पब्लिक डोमेनमध्ये आहे त्याच्यामुळे तिथे आपल्याला महारेराच्या त्या संकेतस्थळावरती ते मिळणार आहे. बरं. आणखी म्हणून हा कायदा लागू झाल्यानंतर भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल होतील असा विश्वास बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाय आणि नारेडको या 2 शिखर संघटनांनी व्यक्त केलाय. देशभरात या रिअल इस्टेटच्या 76,000 कंपन्या आहेत. यावर आपला अभ्यास काय सांगतो? नाही, रेरा कायदा हा आपण म्हटलं की हा पारदर्शकता जास्त आणणार आहे आणि ह्याच्यामध्ये ग्राहकांचा कॉन्फिडन्स ह्या रिअल इस्टेट किंवा स्थावर मालमत्तेमध्ये येणार आहे. आणि आपण जे म्हणतोय की व्हॉट वी कॅन से की एक इन्फ्रास्ट्रक्चरचं स्टेटस, म्हणजे बजेटमध्ये रिअल इस्टेटला किंवा स्थावर मालमत्ता ह्या क्षेत्राला एक इन्फ्रास्ट्रक्चरचं स्टेटस किंवा दर्जा पण देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पण म्हणजे आकर्षित होणार आहे. आणि ऍक्ट नवीन आहे आणि ज्या प्रकारे आता आपण रजिस्ट्रेशन किंवा ह्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत आणि आपण म्हणतो की अकाउंटेबिलिटी आहे, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता येणार आहे, त्याच्यामुळे बाहेरचे प्रायव्हेट आणि म्हणजे प्रायव्हेट सेक्टर किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स पण इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस आला किंवा दर्जा दिल्यामुळे ते सुद्धा ह्याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे ह्या क्षेत्राला तसे दिवस चांगले येणार आहेत असं आपण एक म्हणू शकतो. आणि आमूलाग्र बदल म्हणजे कारण तुमचा आधीचा जो कायदा मोफामध्ये पण बऱ्याच प्रोव्हिजन्स होत्या, पण मोफाच्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा जे रेझोल्युशन डिस्प्यूट किंवा हे असेल, ग्राहकाला कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर त्याला मिळणारे जे निर्णय किंवा त्याला लागणारा वेळ त्याचा विचार करता आणि इथली फास्ट ट्रॅक मेकॅनिझम हा त्याच्यामध्ये एक मोठा तफावत आहे. त्याच्यामुळे इथे ग्राहकांना जास्त पटापट निर्णय मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे हा एक आमूलाग्र बदल असणार आहे. आणि मॉनिटरिंग होणार आहे प्रत्येकाचं, हे अतिशय महत्वाचं आहे. मॉनिटरिंग होणार आहे. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय. माधवी जोशी ठाण्याहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार माधवी, आपला प्रश्न विचारा. मला असं विचारायचं आहे की मुंबई सारख्या ठिकाणी ज्या वेळेला जुन्या चाळी पाडतात आणि ते बांधकाम चालू असतं, पण ते 10-10 वर्ष बांधकाम तसंच राहतं आणि ज्याने काही जास्त रूम पाहिजेत म्हणून पैसे भरलेले असतात तर ते 10-10 वर्ष होऊन सुद्धा बांधकाम पूर्ण होत नाहीत. पण जर बिल्डर वगैरे बदलले असतील तर त्यांचे पैसे सुद्धा परत देत नाहीत. तर मग त्याला रेरा कायदा हल्लीचा लागू होतोय का नाही? कारण तो पूर्वीच्या जुन्या चाळी असतात आणि त्या पाडून हे करत असतात. धन्यवाद माधवीजी, तुमच्या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. काय रेरा कायदा हा रिडेव्हलपमेंट साठी सुद्धा त्याचा कव्हरेज आहे. म्हणजे रिडेव्हलपमेंटसाठी ज्या बिल्डिंग्स किंवा ज्या चाळी जात आहेत आणि ज्या इनकम्प्लीट ह्याच्यामध्ये स्टेटसमध्ये, कारण आपण म्हटलं की एक्झाम कुठल्या किंवा कुठल्या ह्यांना तो अप्लिकेबल नाहीये, तर जिथे तुम्ही फक्त मेजर रिपेअर्स करताय आणि बाहेरच्याला तुम्ही एकही फ्लॅट किंवा एकही सदनिका कुठल्या दुसऱ्या माणसाला किंवा दुसऱ्या मेंबरला, नवीन माणसाला जेव्हा ती अलॉट होणार नाहीये, म्हणजे थोडक्यात तिथे ऍडव्हर्टिजमेंट किंवा सेल हा भाग
भाग नाही किंवा सेलेबल एरिया नाहीये. तर मॅडमनी आता जो प्रश्न केला माधवी मॅडमनी, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही रिडेव्हलपमेंटला गेलेलो आहोत, 10 वर्ष झाले तो स्टँडस्टॉल आहे, तिथे काही होत नाहीये. पण हा प्रोजेक्ट सुद्धा रेरामध्ये कव्हर होणार आहे, कारण त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून असं वाटतंय की बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा, म्हणजे तिथे सेलेबल पोर्शन आहे, त्याच्याशिवाय विकासक पण पुढे येणार नाहीत, आणि कारण त्यांनाही काही फायदा होणार असेल तरच ते नॉर्मली रिडेव्हलपमेंटसाठी जातात. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट तुमचा रेरामध्ये कव्हर आहे आणि तुमच्या बिल्डरने हे रजिस्टर करणं पण गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सगळे मार्ग उपलब्ध होणार आहेत. नक्कीच. आणि मॅडम की हा स्थावर नियामक प्राधिकरणावर कोण कोण असेल, म्हणजे ग्राहकांना तक्रार दाखल केल्यापासून किती दिवसांच्या आत हा निकाल देणं बंधनकारक आहे? आता ह्याच्यामध्ये सगळ्यात सोपं म्हणजे यांनी केले की ज्या दिवशी तुम्ही तक्रार करणार, तर ऍप्लिकेशन केल्यानंतर 60 दिवसाच्या आत तुमच्या तक्रारीचं निवारण होणं गरजेचं आहे. तर 60 दिवसाचा कालावधी इथे मेन्शन करण्यात आलेला आहे. बरोबर. आणखी म्हणून की महाराष्ट्रात आजवर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट म्हणजेच मोफा कायद्यानुसार विकासकांविरुद्ध गुन्हे दाखल केले जाते होते. मात्र या कायद्याप्रमाणे एकाही विकासक तुरुंगात गेल्याचा ऐकिवात नाही. तर आता या नव्या कायद्यानुसार कशा पद्धतीने फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? नव्या कायद्यात म्हणजे रेरामध्ये सुद्धा अशा तरतुदी आहेत, म्हणजे बिल्डर किंवा डेव्हलपर्सना म्हणजे 5% पासून ते 10% पर्यंत पेनल्टी, 5 to 10% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट ह्याची तुम्हाला पेनल्टी लागू शकते. आणि इव्हन इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवास हा 1 ते 3 वर्षाचा, म्हणजे वेगळे वेगळे त्याच्यासाठी ऑफेन्सेस आहेत. तर 1 ते 3 वर्षाचा कालावधी तुरुंगवास, तर हे इथे पण आहे. पण हा नवीन ऍक्ट आहे, बडिंग ऍक्ट आहे, अजून तो स्टॅबिलाइज व्हायचा आहे. त्याच्यामुळे वेट अँड वॉच करणं जास्त हे आहे, कारण मोफामध्ये तसं झालेलं नाही. पण ह्याच्यामध्ये आता ते कसं होईल हे आपण ह्या घडीला आपण सांगू शकत नाही, पण त्या तरतुदी ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत. आणि केवळ मध्यस्थी लोकांची भूमिका यामध्ये अतिशय महत्वाची, एजंट ज्यांना आपण म्हणतो, हे खूप महत्वाचं आहे. तर या कायद्यामध्ये त्यांनाही सामावून घेण्यात आलंय का? ऍक्च्युली म्हणजे बऱ्याच लोकांचं असं आपलं एक कन्सेप्शन आहे की रेरा कायदा हा फक्त बिल्डर किंवा डेव्हलपर ह्यांच्या अगेन्स्ट किंवा त्यांच्यासाठी किंवा त्यांना नियमन करण्यासाठी आहे, पण ते तसं अजिबात नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये, कारण आपण जेव्हा घर घ्यायला जातो, तर ग्राहक जेव्हा घर घ्यायला जातो, तर सगळ्यात आधी तो कोणाला अप्रोच होतो, तर ते आहेत इस्टेट एजंट. नक्कीच. बरोबर. त्याच्यामुळे ह्या पूर्ण चेन मधले सगळ्यात महत्वाचा दुवा जो कोण असेल किंवा सगळ्यात पहिला दुवा जो कोण असेल, तर तो इस्टेट एजंट असतो. कारण तोच आपल्याला सांगतो की ही जाहिरात आहे, आपल्याला ब्रोशर्स दाखवतो, त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं आपल्याला सगळं छान छान असं चित्र आपल्यासमोर निर्माण करतो, आणि आपल्याला त्या घरात म्हणजे ते आपण घ्यावं किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं म्हणून आपल्याला खूप सांगितलं जातं. तर ह्याच्यामध्ये रिअल इस्टेट एजंट्सची पण खूप महत्वाची भूमिका, म्हणजे त्यांनाही ते जर स्वतः ह्या रजिस्टर्ड नसतील, म्हणजे जसं डेव्हलपरना स्वतःला रजिस्टर करायचंय, त्यांचे प्रोजेक्ट्स रजिस्टर होणार आहे, त्याचे प्रत्येक रिअल इस्टेट एजंटला रेराचं रजिस्ट्रेशन करून घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा ऑनलाईन वेबसाईट, महारेराच्या वेबसाईटवरती जाऊन त्यांचे क्रेडिशनल सगळे आपले, त्यांचे पर्सनल डिटेल्स वगैरे भरून, बिझनेसचे डिटेल्स भरून, त्यांना जी फी ऍप्लिकेबल आहे ती लावून त्यांना सुद्धा एक रजिस्टर्ड आयडी मिळणार आहे. आणि ह्याच्या पलीकडे त्यांना समजा एखाद्या प्रोजेक्ट मधला एखादा फ्लॅट त्यांना त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट मधले विकायचे आहेत, तर आपण जेव्हा बिल्डर रजिस्टर करतो तो प्रोजेक्ट, तर त्या बिल्डर किंवा डेव्हलपरने सुद्धा की हे माझे रजिस्टर्ड अप्रूव्ड इस्टेट एजंट असणार आहेत ह्या प्रोजेक्टसाठी, हे मेन्शन करणं गरजेचं आहे. याचा अर्थ रिअल इस्टेट एजंट्स पण तेच प्रोजेक्ट्स ग्राहकांना दाखवू शकतात किंवा त्याची विक्री करून घेऊ शकतात की जे ते स्वतः त्यांचं नाव त्या प्रोजेक्टमध्ये आहे. त्याच्यामुळे हा एक मला वाटतं खूप महत्वाचा, आणि ह्याच्यामुळे जी पारदर्शकता आहे किंवा ग्राहकांची फसवणूक न होण्याचं जे आहे ते हे खूप प्रमाणामध्ये कमी होणार आहे, फायदा होऊ शकतो. आणखी एक फोन कार्यक्रमात आपल्याला आलाय. योगेश राठोड पुण्याहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार योगेशजी. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की मी वाघोली इथून बोलतोय, पुण्यावरनं. एका प्रोजेक्टमध्ये मी फ्लॅट घेतलेला आहे, आणि माझा प्रश्न असा आहे की साधारणतः हा प्रोजेक्ट अजून पूर्ण झालेला नाही आहे, आणि प्रोजेक्टमध्ये कुठल्याच प्रकारच्या अमेनिटी सुद्धा अजून कम्प्लीट झालेल्या नाही आहेत. आणि जर हा प्रोजेक्ट 30 जुलैपर्यंत जर रेरामध्ये रजिस्टर नाही झाला, तर या अगेन्स्ट आम्ही काय ऍक्शन घेऊ शकतो, आणि बिल्डर्सच्या अमेनिटीज किंवा प्रोजेक्ट पूर्ण करत नाही याबद्दल आम्ही काय प्रोव्हिजन करू शकतो? धन्यवाद योगेशजी तुमच्या प्रश्नाबद्दल. मॅडम नक्कीच तुमच्या प्रश्नाचे निरसन करतील. सर, तुमचा प्रश्न असा होता की आम्ही पुण्यामध्ये फ्लॅट घेतलेला आहे, 1.5 वर्ष झालेला आहे आणि प्रोजेक्ट इनकम्प्लीट आहे.
तर इनकम्प्लीट प्रोजेक्ट ज्या प्रोजेक्टला ओसी नाहीये, भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये, तर हे प्रोजेक्ट बिल्डरने कंपल्सरी रजिस्टर करणं हे अध्यारूत आहे आणि त्यांना 90 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे 1 मेला आपला ऍक्ट ऍप्लिकेबल आहे, तर 1 मे पासून 90 दिवसांत म्हणजे 30 जुलैपर्यंत त्यांनी तुमच्या ह्या इनकम्प्लीट प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन रेराच्या वेबसाईटवरती करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आणि एकदा त्याचा प्रोजेक्ट समजा त्याने तसं केलं नाही तर तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि प्रोजेक्ट रजिस्टर न केल्यासाठी किंवा कायद्याचं पालन नाही केलं म्हणून तुम्ही त्याला तक्रार करू शकता आणि म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळू शकतं किंवा मग तुमचा प्रोजेक्ट समजा त्याच्यामध्ये रजिस्टर होत नाहीये तर एनिवे तुमचा प्रोजेक्ट मोफामध्ये, कारण तुमचं जे अग्रीमेंट झालेलं असणार आहे तो मोफामध्ये झालेला आहे, तर मोफा कायद्याच्या पण तरतुदी, कारण मोफा आजच्या डेटला पण तो अस्तित्वात आहे, तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही त्या बिल्डरला हे करू शकता. आता मॅडम, हा रेरा कायद्याबद्दल आपण बोलत असताना आपण विकासकांबद्दल बोलतो, आपण एजंट यांच्याबद्दल बोलतो, तर ग्राहकांबद्दल काय, म्हणजे ग्राहकांच्या काय जबाबदाऱ्या यामध्ये सांगितल्या? हा छान प्रश्न आहे श्वेता, कारण मी जसं म्हटलं की जेव्हा आम्ही सेमिनार किंवा आम्ही पण जेव्हा डिस्कस करतो तर प्रत्येकाला असं वाटतं की हा कायदा हा फक्त डेव्हलपरसाठी आहे, बिल्डरसाठी आहे आणि आता जसं मी म्हटलं रिअल इस्टेट एजंटसाठी आहे समजा, पण ह्याच्यामध्ये ग्राहकाच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या ऍक्टमध्ये संदर्भित केलेल्या आहेत. तर ग्राहकाची जबाबदारी काय की त्याने जसं आपण म्हणतो की बिल्डरने मला कम्प्लिशन डेटला मला प्रोजेक्ट हँडओव्हर करणं गरजेचं आहे, तर तसंच बिल्डरने जेव्हा तुम्हाला तो डिमांड करतोय की माझा फर्स्ट स्लॅब झालाय, सेकंड स्लॅब झाला आणि आपल्याला ज्या डिमांड नोटिसेस येत आहेत तर त्याच्याप्रमाणे त्याला पेमेंट करणं, म्हणजे त्यांनी जी ड्यू डेट आपल्याला ठरवून दिली की ह्या तारखेपर्यंत तुमचं पेमेंट येणं गरजेचं आहे, तर त्या तारखेला आपलंही ॲज म्हणजे फ्लॅट बायर म्हणून माझंही पेमेंट त्या तारखेला जाणं गरजेचं आहे. ही माझी पहिली जबाबदारी आहे. दुसरी जबाबदारी म्हणजे जेव्हा तिथे एखादा लिगल एंटिटी तो फॉर्म करून देतो, म्हणजे समजा तो आपल्याला सोसायटी फॉर्म करून देणार असेल, कंडोमिनियम फॉर्म करून देणार असेल किंवा इतर कुठलाही कंपनी वगैरे तो फॉर्म करून देणार असेल, तर ह्या फॉर्मेशनमध्येही माझा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे तिथे मी असं म्हणू शकत नाही की मला ह्याच्यामध्ये जायचं नाही, तर ही जबाबदारी ग्राहकावरती टाकलेली आहे किंवा फ्लॅट ओनरवरती टाकलेली आहे. त्याच्यानंतर पोझेशन, आतापर्यंत कसं होतं की आपण ओसी येते, पोझेशन दिलेलं असतं बिल्डरने, पण फ्लॅट बायर सुद्धा आरामशीर आपले 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष त्या फ्लॅटकडे बघत नाही, पोझेशन घेत नाही. तर ह्या कायद्यामध्ये ते पण आता जबाबदारी, म्हणजे ही ग्राहकाची जबाबदारी आहे की पोझेशन दिल्यानंतर 2 महिन्याच्या आत, म्हणजे बिल्डरने हँडओव्हर केल्यानंतर 2 महिन्याच्या आत आपणही त्याचं पोझेशन, त्याचा ताबा घेणं गरजेचं आहे. तर ही पण आपली जबाबदारी आहे. आणि जेव्हा कन्व्हेन्स डीड होईल त्या जागेचं तर तेव्हा आपण आपला त्याच्यामध्ये सहभाग असणं खूप गरजेचं आहे. तर ह्या जबाबदाऱ्या इव्हन होम बायर्सच्या पण ह्याच्यामध्ये आपली जबाबदारी पूर्ण, कारण तुमचा बिल्डर डेव्हलपर तुमच्या अगेन्स्ट जाऊ शकतो, तो सुद्धा रेराचा उपयोग करून घेऊ शकतो. नक्कीच. आणि मॅडम, हा कायदा लागू झाल्यानंतर सुरुवातीला काही अडचणी निर्माण होतील याकडे संघटनांनी लक्ष वेधलं, तर या नेमक्या काय अडचणी येऊ शकतात? नाही, अडचणी इन द सेन्स आता जे प्रोजेक्ट्स आपल्याला रजिस्टर करायचे आहेत प्रत्येक बिल्डरला, तर त्याच्यामध्ये एक तर टेक्निकल आहे की काही बऱ्याच वेळा त्यांचे मे बी इंजिनियर्स आहेत किंवा आर्किटेक्ट्स आहेत, त्यांचे सर्टिफिकेट्स त्यांना मिळत नाही आहेत. त्याच्यानंतर हे रजिस्टर म्हणजे जे इनकम्प्लीट, कारण आता जे रजिस्टर होत आहे ते ऑनगोईंग प्रोजेक्ट्सच रजिस्टर होत आहेत, त्याच्यामुळे जे झालेलं आहे काही 70% कम्प्लीट आहेत, 90% कम्प्लीट आहेत. मग आता पुढे देताना आपण त्याचे म्हणजे काय त्याच्यात द्यायचं आहे. मी सांगताना ग्राहकाला सांगितलंय किंवा मी आधी सांगितलं की मी ह्या तारखेपर्यंत देणार आहे, पण अजून मी केलेलं नाहीये. आणि बरेच प्रोजेक्ट्स हे काही अगदीच 100% कायद्याप्रमाणे झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे आता मी जेव्हा ते पब्लिक डोमेनमध्ये टाकतोय किंवा मी जेव्हा ते रजिस्टर करते आणि तो अप्रूव्ड प्रोजेक्ट म्हणून जेव्हा मला मिळणार आहे, तर त्या अप्रुव्हलसाठीच्या ज्या माझ्या म्हणजे कंडिशन्स आहेत आणि मला खूप असा सारासार विचार करून कन्सल्टंटची मदत घेऊन वगैरे मला प्रत्येक बिल्डरला ह्याच्यामध्ये म्हणजे माहिती द्यायची आणि एवढी माहिती विचारलेली आहे की तुमच्यामुळे पर्सनल इन्फॉर्मेशन पासून, म्हणजे बिल्डरची पर्सनल जो माणूस आहे त्याची पर्सनल, त्याच्या कंपनीची इन्फॉर्मेशन आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रोजेक्टच्या म्हणजे लिगॅलिटी पासून ते कम्प्लिशन पर्यंत आणि इव्हन आफ्टर कम्प्लिशन सुद्धा त्याचं म्हणजे 5 वर्ष मध्ये समजा आपल्याला काही प्रॉब्लेम आले, त्यांनी काही तुम्हाला रिपेअर वगैरे, तर त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट ते करून द्यायचे. हा अशा काही तरतुदी आहेत. त्याच्यामुळे रजिस्टर करताना थोडेफार नाही म्हणजे बऱ्यापैकी बिल्डर्सना किंवा डेव्हलपर्सना ह्याचा हे होतोय, कारण 70-30 पण जी एक महत्वाची कंडिशन आहे की 70-30 म्हणजे प्रत्येक अलॉटीकडून किंवा बायरकडून जो पैसा येणार आहे तर त्याच्यातला 70% त्याला एका सेपरेट अकाउंटमध्ये भरायचा आहे तो, आणि तिथून विड्रॉवल्स हे फक्त त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठीच होणं गरजेचं आहे. तर ही पण एक जी कंडिशन आहे ही थोडीशी वादातीत किंवा त्याचा त्यांना त्रास
होतोय किंवा सुरुवातीला होतोय. या त्याच्यामुळे काही थोडेसे अडचणींच्या- हिचेस आहेत, हो. पण हळूहळू त्याच्यावरती तोडगा काढता येईल. हो. आणखी एक फोन आपल्याला आलाय. वैशाली मोरे अलिबागहून आपल्याशी बोलतात. नमस्कार वैशाली. हा नमस्कार. हा मॅडम, मला दोन प्रश्न विचारायचे आहेत. हा बोला. एक म्हणजे मला नवीन आता बिल्डरचं काम चालू आहे, तर ते काम चालू तर त्याचे कागदपत्र कोणते बघायचे, म्हणजे आपल्याला योग्य आहे असं वाटेल की हे बांधकाम योग्य आहे, आपण त्याच्यात नाव नोंदणी करावी. धन्यवाद वैशालीजी. हा आणि दुसरा प्रश्न आहे की आम्ही इथे राहतोय, ते 10 वर्ष झालेली आहे, सध्या मी दुसऱ्या बिल्डिंग मध्ये राहते, तर त्या बिल्डरने आम्हाला अजून सोसायटी करून दिलेली नाहीये, तर ते सोसायटी करून देतील की नाही किंवा त्यांच्याकडनं करून घ्यावी की नाही. धन्यवाद वैशाली तुमच्या प्रश्नाबद्दल. बर. वैशालीजी, तुमचा प्रश्न पण छान आहे की जागा घेताना किंवा सदनिका खरेदी करताना मी काय बघावं. तर सदनिका खरेदी करताना सगळ्यात आधी आपल्याला बिल्डर म्हणजे ती जागा, ज्या जागेवरती तो बिल्डर बांधतोय, तर ती जागा कोणाच्या नावाने आहे, त्याने ती कोणाकडून घेतलेली आहे. समजा ती त्याची स्वतःची जागा नाही आहे, तर त्याने समजा काही कॉन्ट्रॅक्ट करून किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा डेव्हलपमेंट, त्याला डेव्हलपमेंट राईट आहेत, म्हणजे त्याला फक्त ते बांधकामाचे अधिकार दिलेले आहेत की ती जागा त्याची स्वतःची, हे सगळ्यात आधी. आणि ह्याच्यासाठी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे आपल्याकडे कागदपत्र म्हणजे तुम्हाला 7/12 उतारा त्याच्यामध्ये बघायला लागणार आहे. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, समजा ओनर माणूस ओनर आहे त्याचा आणि त्याने फक्त म्हणजे हा बिल्डर आपण म्हटलं की त्याने बिल्डरला फक्त जागा माझी आहे, तू हे कन्स्ट्रक्ट करायचं आणि तू विकायचं आणि तू सोसायटी वगैरे फॉर्म करून द्यायची आणि उरलेला भाग म्हणजे तू हे प्रोजेक्ट ह्याला विकायचे. तर ह्याच्या आणि ब मधला जो करार झालेला असतो तो पण आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर समजा त्याच्यावरती त्याने काही लोन वगैरे घेतलेलं आहे का, तर त्याच्यासाठी बँकेकडून आपल्याला काही डिटेल्स किंवा कुठल्या बँकेचं ह्याच्यावरती तारण आहे हे सुद्धा बघून घेणं फार महत्वाचं आहे. रेरा कायद्याबद्दल सेकंड प्रश्न पण त्यांचा मला वाटतं त्याच संदर्भात सोसायटी. सेकंड प्रश्न मला वाटतं त्यांचा असा होता वैशालीजींचा की बिल्डर सोसायटी फॉर्म करून देत नाहीये. तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये असं नाहीये की बिल्डरनेच तुम्हाला सोसायटी फॉर्म करून द्यायची. त्याच्यामुळे आपण वाट न बघता, म्हणजे बऱ्याच सोसायटी आम्ही बघतो की 8-8, 9-9 वर्ष ह्या तशाच राहिलेल्या आहेत बिल्डर. पण त्याच्यामध्ये नॉन कोऑपरेशन म्हणजे 2 प्रकार आहेत की बिल्डर कोऑपरेट करतोय आणि तो स्वतः तुम्हाला सोसायटी फॉर्म करून देतोय आणि मोफामध्ये ऍक्च्युली विदिन 4 मंथ्स फ्रॉम दी सेल ऑफ 60% ऑफ द फ्लॅट, म्हणजे 60% झालं की तुम्हाला करून देणं त्याला बंधनकारक आहे, पण ते होत नाहीये. तर नॉन कोऑपरेशन म्हणजे बिल्डर जरी समोर आलेला नाहीये आणि तुम्हाला मदत करत नाहीये, तरी आपण स्वतःहून 10 लोक आपल्याला एकत्र आली की आपण सोसायटी फॉर्म करू शकतो. नॉन कोऑपरेशन मध्ये आपण ती फॉर्म करू शकतो, म्हणजे तुम्हाला बिल्डरकडे जायची गरज नाहीये, स्वतः आपण एकत्र येऊन सुद्धा फॉर्म करू शकतो सोसायटी. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय. दिनेश कुलकर्णी कल्याणहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार दिनेशजी. नमस्कार. म्हटलं सोसायटी आणि कन्व्हेन्स डेड ऍट अ टाइम होऊ शकतं का? हा हॅलो. हा बोला. हा म्हटलं सलग प्रश्न विचारा दिनेशजी. झालाय सोसायटी आणि कन्व्हेन्स डेड ऍट अ टाइम होऊ शकतं का एकाच वेळेला? बरं, धन्यवाद दिनेशजी तुमच्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल मॅडम? हा, त्यांचा प्रश्न असा आहे की सोसायटी आणि कन्व्हेन्स डीड होऊ शकतं का. तर नॉर्मली कन्व्हेन्स जे आहे हा सोसायटीच्या नावाने होता, त्याच्यामुळे आधी सोसायटी फॉर्म करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स डीड बनवता येणार आहे त्यांना. बरं. आणि एवढं की या कायद्याला इतर राज्यांचा प्रतिसाद कसा आहे, की सगळ्या राज्यांमध्ये हा कायदा एकाच पद्धतीने लागू केला जातोय की काही बदल पण केले आहेत? बरोबर. आता हा जसं मी म्हटलं की हा केंद्रीय कायदा आहे, त्याच्यामुळे त्याच्या ज्या तरतुदी आहेत ह्या सगळ्या राज्यांनी रूल्स म्हणजे नियमावलीमध्ये आपल्या त्या तरतुदी त्यांनी आणायच्या आहेत आणि हा एक स्टँडर्डायझेशन म्हणजे सगळीकडे सारखा असावा आहे त्याच्यामध्ये प्रेरित आहे आणि तो सेंट्रल ऍक्ट आहे. पण काही जरी एखाद्या राज्याने म्हणजे आता 13 राज्य आहेत ज्यांनी आपली नियमावली पण नोटिफाय केलेली आहे, तर ह्याच्यामध्ये एखाद्या राज्याने समजा एखादी तरतूद ही वेगळी केली, दुसऱ्या राज्यापेक्षा वेगळी केली, तरी ती सेंट्रल किंवा केंद्रीय कायद्याशी त्याची तफावत नकोय की. आणि अशा केसेस म्हणजे केंद्रीय कायद्यामध्ये जे म्हटलंय त्याच्याशी संदर्भित ती प्रोव्हिजन असली पाहिजे. मग अशा केसमध्ये केंद्रीय कायदा हा आपला सुप्रीम ठरणार आहे.
बरोबर, म्हणजे त्या पद्धतीने आपापल्या Exactly. चेंजेस बरोबर, बरोबर. आणखी म्हणून जाता जाता अगदी थोडक्यात की घर खरेदी करताना ग्राहकांनी कोणत्या गोष्टींची शहानिशा करून घेणं गरजेचं आहे आणि एकंदरीतच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक मार्गदर्शक या नात्याने तुम्हाला काय सल्ला द्यावा असं वाटतं? रेरा कायदा आलेला आहे, नवीन ग्राहकांसाठीच आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्या पुढे जे होणार आहे ते सगळे रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट, म्हणजे नवीन येणार आहेत ते सगळे अप्रूव्ड प्रोजेक्ट्स त्यांना कंपल्सरी रेरा साईटवरती जाऊन करायचं, रजिस्टर करायचे आहेत आणि ऑनगोईंग प्रोजेक्ट्स पण होणार आहेत. त्याच्यामुळे ॲज अ होम बायर आपण आपलं आता एकच काम आहे की मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला जाणार आहे तर माझं कर्तव्य आहे आता की मी रेरा वेबसाईटला व्हिजिट करायची आहे आणि तिथे त्या प्रोजेक्टचं नाव टाकलं की तुम्हाला त्या प्रोजेक्टचे डिटेल्स येणार. त्याच्यामुळे तुम्ही कम्पेअर करा आणि तुमचं नुसतं त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट नाही, तुमच्या बाजूला किंवा त्याच एरियात आणखीन कुठला प्रोजेक्ट आहे आणि त्याची पण माहिती, आणि तुम्ही कम्पेअर करा प्रोजेक्ट आणि त्याच्यानंतर तुम्ही एक म्हणजे डिसिजन घ्या आणि तो डिसिजन तुमचा हा चांगला डिसिजन असेल. कारण आतापर्यंत तुम्हाला कम्पॅरेटिव्ह फिगर्स किंवा कम्पॅरेटिव्ह चित्र तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला रेरा कायदा आणि ऑनलाईन असल्यामुळे आणि साईट अगदी छान उपलब्ध आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला पारदर्शकता आहे, ह्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आहे. त्याच्यामुळे फक्त इन्व्हेस्ट करायच्या आधी मी म्हणेल की एकदा रेरा वेबसाईटवरती जा आणि त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टची तंतोतंत माहिती काढा आणि त्याच्यानंतर तुम्हाला खूप म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट असणार आहे ती छान इन्व्हेस्टमेंट असणार आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद होणार आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मॅडमनी सांगितलंय की घर खरेदी करताना एकदा तुम्ही रेराच्या साईटला आणि इव्हन रिअल इस्टेट एजंट पण आपला अप्रूव्ह आहे की नाही त्या प्रोजेक्टमध्ये, त्याच्यामुळे त्याच्याकडे पण तुम्ही सर्टिफिकेट मागवू शकता. त्यांना 5 वर्षासाठी सर्टिफिकेट इश्यू करण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे रिअल इस्टेट एजंटकडे आपण पहिले जा, तुम्ही म्हटलं, त्याच्यामुळे ते स्वतः रजिस्टर आहेत की नाही आणि त्या प्रोजेक्टसाठी ते रजिस्टर आहेत की नाही हे पण आपण बघणं तेवढंच गरजेचं आहे. मॅडमनी जी आज आपल्याला इतकी चांगली माहिती सांगितली की घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनी कुठल्या कुठल्या गोष्टींची शहानिशा करून घेणं गरजेचं आहे आणि मग घर घेण्याचं डिसिजन आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी. जाता जाता आणखी तुम्हाला मॅडम प्रेक्षकांना काय संदेश द्यावा वाटतो की ह्या गोष्टींची शहानिशा करण्यासोबतच आणखी काय त्यांनी लक्षात घ्यायला हवं? प्रेक्षकांना सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की माझं असं एक अपील आहे, कारण इथे प्रोजेक्ट डिलेज जे होतात किंवा प्रोजेक्ट लांबतात का, तर जी आपल्याकडे प्रोजेक्ट अप्रुव्हलची एक लेंदी प्रोसेस आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते कुठेतरी म्हणजे बिल्डर डेव्हलपरच्या दृष्टीने जर आपण विचार केला, कारण शेवटी त्याचा त्रास कोणाला होतो? ग्राहकाला. तर ही जी लेंदी प्रोजेक्ट अप्रुव्हलची जी प्रोसेस आहे ती कुठेतरी त्याचं सिंगल विंडो कन्सेप्ट, म्हणजे एकाच ठिकाणी सगळे अप्रुव्हल्स त्याला एकाच क्लिकवरती किंवा एकाच ठिकाणी जर मिळालं तर मला वाटतं प्रोजेक्ट जे म्हणजे हा टेक्निकल कारणामुळे जे डिले होतात तो थोडासा भाग सुद्धा कुठेतरी ह्या ऍक्टमध्ये किंवा त्याचा विचार करणं फार गरजेचं होतं असं मला वाटतं आणि ते माझं अपील राहील आपल्या सगळ्या राज्यकर्त्यांसाठी. पुढे मागे यामध्ये नक्कीच बदल म्हणायला हरकत नाही. धन्यवाद मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि या कायद्याबद्दल अतिशय महत्वाची आणि सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मनापासून आभार मानते. धन्यवाद.